हाय, आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत एक छान अशी रेसिपी. त्या अगोदर घरातली सगळी कामे आवरून छान वर बसून आम्ही पेरू एन्जॉय केला व त्यानंतर एक मूवीसुद्धा बघितला. मग मी आली होती किचनमध्ये. माझ्याकडे खूप सारा कोथिंबीर होता, तर मी त्यापासून एक कोथिंबीर वडी बनवली होती. त्याचीच रेसिपी आज आपण बघूयात. तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी मी घेतला होता 1 वाटी मैदा, त्यात 2-3 चमच बेसन पीठ घेतलं आणि मग त्यात थोडं चवीनुसार मीठ टाकलं. बारीक स्वच्छ धुवून चिरलेला कोथिंबीर घातला. कोथिंबीर घालून झाल्यानंतर एका मिक्सर जारमध्ये घेतल्या होत्या 3-4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसूणच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे. ते सगळं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं. एकदम छान बारीक असं ग्राइंड करून घेतलं आणि ते सगळं आपल्या मिश्रणात ॲड केलं. मग ते सगळं छान मिक्स केल्यानंतर त्यात घातले खूप सारे पांढरे तीळ थोडे जास्तच घातले, कारण तर खूप छान दिसते आपली त्यामुळे कोथिंबीर वडी आणि टेस्टला पण खूप छान. मग त्यानंतर आपल्या मिश्रणात थोडं 3-4 चम्मच गरम तेल घातलं. गरम तेल घातल्यानंतर मिश्रण छान एकसारखं मिक्स करून घेतलं आणि मिक्स केल्यानंतर त्यात थोडं पाणी घालून त्याचा डो तयार करून घेतला व नंतर एका प्लेटला छान तेल लावून घेतलं व तो डो त्यात सेट करून घेतला. मग नंतर सेट केलेली जी प्लेट आहे ती इंडक्शनला लावून घेतली. ते साधारण 15 ते 20 मिनिटसाठी ठेवलं. मग त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि फ्राय करून घ्यायच्या. छान अशी कोथिंबीर वडी तयार होते. चला तर मग भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.